नमस्कार, मी सविता तोत्रे. सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज कसा शिवलाय आणि पार्टीवेअर साडीला फॉल कसा लावायचा. बऱ्याच ताई ज्या नवीन शिकतात त्यांना माहित नसतं की पार्टीवेअर साडीला फॉल कसा लावायचा, काय करायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर हा ब्लाऊज आहे 34 साईजचा आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि याला मी पुढच्या साईडला गळ्याला डिझाईन केली आहे. आता इथं मी कॅनव्हास वापरला नाही, तुम्ही इथं कॅनव्हास पण वापरू शकता. मी याच्यामध्ये कॅनव्हास नाही टाकला. आणि हे बघा, ही जी बाही आहे ते लांब बाही घेतली आहे. शॉर्ट बाही पाहिजे होती त्यांना, कस्टमरला. पण काय होत होतं की हे फक्त वन साईडला येत होतं. आता बऱ्याच अशा साड्या येतात की त्याच्यामध्ये ना ही जी बॉर्डर आहे डायमंड वर्कची असू द्या किंवा कोणती पण वर्कची असू द्या किंवा बॉर्डर असू द्या, तर हे फक्त ना एका हातालाच येतं. तर मग ही वरती हाफ साईडला घेतल्यानंतर, म्हणजे हाफ बाही घेतल्यानंतर ही बॉर्डर एका हाताला येत होती, फक्त एका साईडलाच, म्हणजे उजव्या हाताला. आणि डाव्या हाताला प्लेन येत होतं. तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की लांब हात शिवा, याच्यामध्ये लांब हाताचा ब्लाऊज होईल. तर ही लॉंग हात शिवले तर, आणि त्याच्यामध्ये वरून मी याला जॉईंट केलेली आहे. हे बघा, हिला कट करून घेतलं आणि कट करून नंतर हिला वरतून मी 2 तुकडे करून जॉईंट केले. हे बघा, आता दोन्ही पण हाताला आली. तर ब्लाऊज जरा बघायला पण छान वाटतो, घातल्यानंतर पण सुंदर दिसल. आणि याचा पुढचा गळा पंचकोनी आणि बॅक साईडचा गोल गळा केलाय आणि खूप सुंदर ब्लाऊज झालाय. हे बघा, आता ह्या पाठीच्या भागाला मी डायरेक्ट पलटी मारली. याच्यावरती तुम्हाला लेस लावायचं असलं तुम्ही लावू शकता. आता याला हाताला डायमंड वर्क आहे, तर त्याच्यासाठी मी ही डायमंडची लेस आहे ही लावणार आहे गळ्याला, म्हणजे तो खूप सुंदर दिसेल. आणि आता तुम्हाला दाखवते मी की साडीला फॉल कसा लावायचा डायमंड वर्क साडीला. तर हा ब्लाऊज कसा वाटला ते पण सांगा मला कमेंट मध्ये. तर ही साडी आहे पार्टीवेअर साडी. हे बघा, हा पदर आहे आणि तुम्हाला आता नेसता पदर दाखवते. म्हणजे फॉल लावताना असा प्रॉब्लेम जर आला तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच नाही. कधी कधी काय होतं की आपण नवीन शिकतोय आणि आपल्याकडे अशी जर साडी आली तर मग फॉल कसा लावायचा हे टेन्शन येतं. आता इथं बघा, पूर्ण वर्क आहे, पूर्ण डायमंडचं वर्क आहे. तर त्याला साडीला फॉल कसा लावायचा, मशीनवर कसा लावणार ह्या साडीला फॉल. किंवा मग इकडे बघा, आता इथून तिकडं वर्क केलेलं आहे आणि ह्या बाजूला ही साईड आहे ती पूर्ण अशी लॉंग आहे. म्हणजे इथून हे बघा, आता मी ठेवून दाखवते तुम्हाला. इथं वर्क केलेलं आहे, हे टिकली वर्क आहे आणि हा कपडा आहे तो खाली आहे, म्हणजे 1-1.5 इंच कपडा खाली आहे. तर त्याला कसं करायचं, तर हे बघा, ह्या बरोबर ह्या लेवलनी ह्या साडीला असं दुमडून घ्यायचंय आणि तेवढीच पट्टी इथून तिथून दुमडायची. हे बघा, अशी पट्टी दुमडून घ्यायची पूर्ण लास्ट पर्यंत, म्हणजे नेस्ता पदरापर्यंत. आणि याला एक शिलाई मारून घ्यायची. तर आता मी तुम्हाला इथं शिलाई मारून दाखवते. हे बघा, अगोदर काय करायचंय, हे बघा, जवळून दाखव. साडीला इथं दुमडलंय, इथं असं ठेवायचं. सुईचा पॉइंट आहे तो आतमध्ये टाकायचाय आणि नंतर असं थोड्या थोड्या अंतरावरती. आता बघा, ही साडी सटकते कारण ही नेटची साडी आहे. तर अगोदर आपल्याला किती दुमडायचंय तेवढा इथं कपडा ठेवून घ्यायचाय असा. नंतर सुईचा पॉइंट आतमध्ये टाकला, थोडी शिलाई मारून घ्यायची. ही बिडिंग फॉलची मशीन नाहीये, साधी मशीन आहे आणि याच्यावरच आपल्याला ही टिप आहे ती मारून घ्यायची. धागा आहे तो मॅचिंग वापरायचा आहे. आता हे बघा, इथं याची आणि याची लेवल झाली पाहिजे. हे डायमंड वर्क आहे याची आणि आपण जो कपडा दुमडला याला लेवल झाली पाहिजे. अशी लेवल करून घ्यायची आहे. आणि परफेक्ट जिथे डायमंड येत आहे, जिथे वर्क येत आहे तिथपर्यंत ही साडी अशी दुमडून घ्यायची. आता बघा, आता हा इथं फुगा आलाय किंवा हा इथं थोडासा दुमडलेला कपडा आहे,
तर याला इथं काय करायचं आपल्याला, असं एक चुनी घ्यायची किंवा असं जागेवर दाबून घ्यायचंय आणि याला इथं अशी शिलाई मारून घ्यायची, असं फिरवायचं आणि बरोबर या शिलेवर शिलाई काढायची. हे बघा, आता ही आपली परफेक्ट लेवल झाली. म्हणजे आता तुम्ही फॉल येतो आरामशीर लावू शकता. आता फॉल लावताना काय करायचंय, तुमच्याकडे बिडिंग फॉलची मशीन आहे तर तुम्ही बिडिंग फॉलच्या मशीनवर इथपर्यंत फॉल लावून घ्यायचंय, इथपर्यंत. आणि पुढे तर इथं डायमंड वर्क आहे तर इथं हाताने फॉल लावायचाय. किंवा तुमच्याकडे बिडिंग फॉलची मशीन नसेल तर इथं तुम्ही डायरेक्ट फॉल ठेवून शिलाई मारून घ्यायची कडीनी आणि इथपर्यंत आणल्याच्या नंतर इथून पुढं हाताने फॉल लावायचे, असं फॉल लावून घ्यायचं. तर मी बिडिंगच्या मशीनवरती एवढा फॉल लावून घेणार आहे. आणि बऱ्याच ताईंना माहिती नाही की पुढे किती जागा सोडायची. ज्या नवीन ताई बिडिंग फॉल शिकताय त्यांना माहित नसतं पुढे जागा किती सोडायची. अगोदर मी भरपूर व्हिडिओ अपलोड केले तर तरी पण सांगते की हे बघा, इथून 18 इंच जागा सोडायची आणि नंतर फॉल लावायला सुरुवात करायची. आता तुम्हाला ते पण दाखवते. हे बघा, हे नेसता पदर आहे आणि आपल्याला फॉल लावायसाठी इथं 18 इंच एवढी जागा सोडून द्यायची, एवढी. कारण हा भाग आहे तो आपला पुढे येतो, नेसता पदर आहे तो आपण खोचल्यानंतर पुढे येतो, एवढा भाग. तर 18 इंच सोडून द्यायचंय. आणि जर तब्येत जास्त असेल, म्हणजे जे नॉर्मल आहेत त्यांच्यासाठी 18 इंच, आणि ज्यांची तब्येत जास्त आहे म्हणजे तब्येतीने जास्त येतं तर त्यांच्यासाठी काय करायचंय मग 22 इंच सोडायचं. 22 इंच सोडल्यानंतर एवढी साडी आहे ती पुढे राहते आणि नंतर इथून फॉल स्टार्टिंग करायचंय. हे बघा, तर असं करायचं. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर मैत्रिणींनो, ज्या नवीन मैत्रिणी शिकताय, ज्यांनी नवीन बिडिंग फॉलची मशीन घेतलीये किंवा ज्यांना बिडिंग फॉलची मशीन घ्यायची त्यांच्यासाठी सांगते की जसं मी आता दाखवलं तुम्हाला, परत एकदा सांगते रिपीट, की इथून फॉल लावताना इथून तुम्ही 18 इंचावरती निशाण करून घ्यायचंय आणि तिथून फॉल लावायला सुरुवात करायची. ज्यांची तब्येत जास्त असेल, ज्या जाड असतील तब्येतीने, तर त्यांच्यासाठी 22 इंच घ्यायचंय आणि 22 इंचापासून फॉल लावायला सुरुवात करायची. तर ही आहे डायमंड पार्टीवेअर साडी. तर याचा फॉल कसा लावायचा ते तुम्हाला आता मी दाखवलंय. इथं कपडा दुमडून घ्यायचा आहे, एक्स्ट्रा कपडा आहे तो, आणि नंतर इथपर्यंत फॉल मशीनवर लावून घ्यायचा. मशीन असेल तर, नसेल तर तुम्ही याच्यावर टिप मारू शकता किंवा हाताने पण लावू शकता. आणि पुढे तर याच्यावरती शिलाई मारायची नाही, कारण सुई खराब होते. बिडिंग फॉलची असू द्या किंवा कोणतीही असू द्या. जर तुमच्याकडे बिडिंग फॉलची मशीन असेल तर तुम्ही बिडिंग फॉलच्या मशीनवरती अर्धा फॉल लावून घेऊ शकता आणि पुढचा आहे तो हाताने लावायचा आहे. तुमच्याकडे बिडिंग फॉलची मशीन नसेल तर तुम्ही टिप पण मारू शकता ह्या साईडला आणि नंतर पुढचा आहे तो हाताने लावू शकता. किंवा तसं नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट हाताने फॉल पण लावू शकता दोन्ही साईडने. सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.